हॅलो एव्हरीवन। तर आज तुमच्यासोबत मी एक सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्ही खूप कमी लोकांनी बनवलीही असेल किंवा नसेलही बनवली तर ओळखलत का? तुम्हाला असं वाटत असेल ना हे पनीरच आहे, नाही पनीर नाही तर हे आहे बैदा पनीर। मी ह्याला बैदा पनीर असं नाव दिलेलं आहे। तर मी इथे घेतलेले होते 3 अंडे, त्याला मी फोडलं आणि बॉईल करून घेतलं कुकरमध्ये। 3 अंडी मी फोडली आणि त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर आणि धना पावडर टाकलं आणि थोडंसं मीठ आणि असं हे मी बॉईल करून घेतलं आणि त्याचे असे पीसेस केले पनीरसारखे आणि ते मी तेलामध्ये तळून काढले आणि ह्याची टेस्ट अतिशय भारी लागत होती बरं का। तुम्ही सुद्धा अशी ना रेसिपी करून बघा, खूपच उत्कृष्ट आहे आणि कसं जरा काहीतरी वेगळं असं आहे ही रेसिपी। मी तर करून बघितली, मला असं वाटत होतं की काय माहिती कशी लागेल। मी यूट्यूबवरतीच ही रेसिपी बघितलेली होती। तर कधी कधी असं होतं की आपण यूट्यूबवरती रेसिपी बघतो आणि आपल्याला असं डाऊट येतो की काय माहिती कसं बनेल आणि आपण बनवतो सुद्धा, पण कधी कधी ते बरोबर लागत नाही आणि कधी कधी ते चांगलं लागतं। पण ही रेसिपी खरंच मला आवडली, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून बघा। तर काही नाही, आपण जसं बैदा कढी बनवतो तसंच ह्याला मसाला बनवायचा आहे, वाटण करायचं आहे मसाल्याचं आणि अंडी बॉईल करून त्याला कट करून त्याचे पीसेस फ्राय करायचे आहे, डीप फ्राय तेलामध्ये। आणि जसं आपण बैदा कढीला फोडणी देतो तशीच ह्याला पण फोडणी द्यायची आहे मसाल्याची। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही रेसिपी एकदम सोपी आहे। मला तर खूप मजा आली बनवताना, कारण की एकदम झटपट बनणारी आहे रेसिपी। तर कधी कधी जर आपल्याला असं वाटलं ना की आज भाजीला काही नाही, घरामध्ये जर अंडी असतील तर आपण ही पटकन अंडी बॉईल करायची एका पातेल्यामध्ये घालून, पटापट त्याला असं घोळायचं धना पावडर आणि जिरा पावडर टाकून। जर नसेल तर फक्त मीठ टाकायचं, कारण की जर आपण मीठ नाही टाकलं तर ते जे पीसेस असतात केलेले त्याचे कट ते आपल्याला थोडे आळणी लागतील आणि ही जी बैदा कढी बनवलेली आहे त्याची टेस्टसुद्धा जरा कमीच लागेल। त्यामुळे आपल्याला ते अंडी बॉईल करून आपण घेतो तेव्हा त्यात थोडंसं मीठ तरी टाकलं पाहिजे। तर बघा, ही झटपट माझी रेसिपी मी 15 मिनिटातच बनवलेली आहे। फक्त अंडी बॉईल करून आपल्याला थोडा वेळ लागेल। त्याला 2 शिट्ट्या दिलेल्या मी कुकरमध्ये लावून आणि अशी वरून कोथिंबीर शिंपडायची आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। बाय।